कांग्रेस विधायक दल के नेता विजय वडेट्टीवार ने भारत अमेरिका व्यापार समझौते का विरोध करते हुए कहा कि यह करार किसानों के लिए घातक साबित होगा। महाराष्ट्र के यवतमाल में 7 मार्च को कांग्रेस इस मुद्दे पर आंदोलन करेगी। दिल्ली में पार्टी नेतृत्व के साथ हुई बैठक में समझौते के किसानों पर पड़ने वाले प्रभाव पर चर्चा की गई। वडेट्टीवार ने आरोप लगाया कि अमेरिका से आने वाले माल पर 0% शुल्क और भारत से निर्यात पर 18% कर लगाने की नीति आसमान है, जिससे कपास, मक्का, सोयाबीन और तूर उत्पादक किसानों को बड़ा नुकसान होगा। उन्होंने कहा कि वर्तमान में कपास 4,500 रुपए और मक्का 1,500 रुपए प्रति क्विंटल बिक रहा है, जबकि सोयाबीन के दाम ही गिर चुके हैं। सरकार किसानों की बजाय परियोजनाओं के लिए जमीन अधिग्रहण में व्यस्त है। केवळ शेतकऱ्यांच्या संदर्भात यूएसए इंडो यूएसए झालेला जो डील आहे त्या ट्रेड डीलच्या संदर्भात ही चर्चा होती। कारण अमेरिकेतून पाठवणाऱ्या सामानावर 0% टॅक्स आणि भारताने जर कुठलंही सामान पाठवलं तर त्यावर 18%। म्हणजे अमेरिकेतून येणारा याच्यावर कुठेही निर्बंध नाही, कुठलाही टॅक्स नाही। मात्र भारतातून निर्यात करायची असेल तर 18% टॅक्स मोजावं लागेल। मग कोण घेणार भारताच्या बाहेर धान्य? उद्या अमेरिकेतून सगळ्या डाळी येतील, अजून डाळी त्याच्यामध्ये समावेश केला नाही, पण त्या भरोसा नाही त्या ट्रम्पचा, उद्या त्याचाही समावेश करेल। त्यामध्ये काश्मीर मध्ये होणारे फ्रुट्स आहेत, जिथे सेबचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते, ते शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत। मका शेतकरी, सोयाबीनचा शेतकरी, कापसाचा शेतकरी, हे सगळं जर मोठ्या प्रमाणात बाहेर देशातून इकडे आयात व्हायला लागली तर या शेतकऱ्याचं काय होईल, यावर ती चर्चा झाली आणि त्या चर्चेमधून पुढील आंदोलनाची दिशा कशी ठरवायची यावर चर्चा झाली। चंद्रपुर महानगर पालिका प्रकरण में माफी मांगने की खबरों को उन्होंने निराधार बताया। साथ ही मुंबई में मराठी स्कूल बंद किए जाने पर सरकार पर गुजरातीकरण का आरोप लगाया। राज्य में कानून व्यवस्था पर सवाल उठाते हुए उन्होंने महिला सुरक्षा मामलों की विशेष जांच टीम गठित करने की मांग की। राहुल गांधी के भिवंडी न्यायालय में उपस्थित रहने पर उन्होंने कहा कि कांग्रेस दबाव से डरने वाली नहीं है। बैठक झाली, बैठकीत विषय नाही, चर्चाही नाही, चंद्रपूरची नाही, आलं कुठून? हा असा बकवासपणा कुठून करतात? आणि मी कशाला माफी मागू? माझी काय चूक आहे माफी मागायला? हे काही कुठून आणतात? हे कोणाचं तरी पेरलेलं होऊ शकते। काही आमचे हितशत्रू आहेत, त्या हितशत्रूंनी अशी अफवा पसरवली असेल। मी कुठेही माझं चुकलंच नाही तर माफी मागायचा प्रश्न नाही। आणि चंद्रपूरची चर्चा काल त्यावर नव्हतीच, चर्चाच नव्हती, मुळात तो विषयही नव्हता। 1,57,000 महिला आणि मुली बेपत्ता आहेत। कुणाला पडलाय महाराष्ट्रात? महिला मुलीचं शोषण सुरू आहे, लहान लहान बालिकेवर अत्याचार होत आहे। कुठे आहे गृह खातं? काय करताय गृह खातं? काय करतायत महाराष्ट्र पोलीस? बदलापूरमध्ये छोट्या बालिकेवर अत्याचार होतो। म्हणजे कायद्याचा धाक हा राहिलाच नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आणि महिला हा सगळा त्रास सहन करत आहेत। एकीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुलींचा आणि महिलांचा अपहरण होत आहे किंवा ते गायब होत आहे, त्यावर कुठेतरी एक याचे मागची कारण शोधली पाहिजेत, एक स्पेशल टीम नेमली पाहिजेत या अशा इन्व्हेस्टिगेशनसाठी आणि यांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्रभर देशभर अशा टीम पेरल्या पाहिजेत। आम्ही वारंवार सांगतोय की 1,57,000 महिला आत्ताही महाराष्ट्रातील महिला मुली गायब आहेत, त्यांचा पत्ताच लागत नाहीये। पण सरकार याकडे गांभीर्याने बघत नाही, दुर्दैव आहे। सरकार कुठे गांभीर्याने बघतं? महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 22,000 शाळा बंद झालेल्या आहेत आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये 4,000 शाळांमध्ये शिक्षकच नाही। आता आज एकही शिक्षक नाही 4,000 शाळांमध्ये। याचा अर्थ असा आहे की या पूर्ण शाळा बंद करण्याचा निर्णय गव्हर्नमेंटने घेतलेला आहे। आता मराठी शाळा जर मुंबईमध्ये बंद होत असतील तर मराठी व्यक्ती मुंबईत राहू नये, मराठी मुलगा मुंबईत मराठी शिकू नये, मग तो गुजराती शिकावा आणि मुंबईचं गुजरातीकरण व्हावं असं कदाचित या सरकारचं धोरण असेल।